महाराष्ट्रात टॅक्सी आणि रिक्षा चालकांना व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान असणं हे राज्य शासनाकडून अनिवार्य करण्यात आले. त्यासाठी सुधारित नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उद्या मोटार परिवहन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे. या बैठकीत सुधारित नियमांची अंमलबजावणी, चालकांच्या मराठी भाषेच्या ज्ञानाची तपासणी आणि त्यासाठीची कार्यपद्धती याबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. दरम्यान राज्यातल्या टॅक्सी आणि रिक्षा चालकांना प्रवाशांसोबत संवाद साधण्यासाठी व्यावहारिक मराठी शिकण्यासाठी दिलेली मुदत ही संपली असून आजपासून त्यांच्यावर कारवाईचा इशारा देण्यात आला होता. आता याच संदर्भातला एक वाद. राज्यातल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना व्यावहारिक कारणांसाठी प्रवाशांसोबत मराठीत संवाद साधणं हे सक्तीचं करू नका अशी भूमिका उत्तर भारतीय विकास सेना नवी मुंबईचे अध्यक्ष संजय दुबे यांनी घेतली आहे. पण त्यावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनीही कणखर भूमिका घेतली आहे. काही झालं तरी मराठी भाषा शिकणार नाही अशी भूमिका घेणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर परिवहन विभाग आणि RTO ही कारवाई करेल असं त्यांनी पुन्हा स्पष्ट केलं आहे. बघा 105 दिवसाची मुदत दिली, त्यामध्ये 1,65,00,000 सहभागी झाले होते सगळे रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर. आता आम्ही कायदा सुद्धा असा केला आहे की ताबडतोब कोणावर कारवाई नाही, कुणाचं ताबडतोब परमिट रद्द करत नाही, ताबडतोब लायसन्स रद्द करत नाही, त्याचा बॅच आम्ही रद्द करत नाही. आम्ही पहिले त्याला नोटीस देणार, 30 दिवसाच्या मुदतीमध्ये तो जर नाही शिकला तर आम्ही त्याचं लायसन्स जे आहे फक्त निलंबित करणार, रद्द करणार नाही. परत 3 महिन्यामध्ये जर तो मराठी नाही शिकू शकला, प्रवाशांशी मराठीमध्ये त्यांनी संवाद नाही साधला तर मात्र आम्हाला त्या ठिकाणी त्याचं लायसन्स रद्द करावं लागेल. महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक जी, आप 15 अगस्त को डेट दिए हैं कि जो उत्तर भारतीय मराठी नहीं बोलेगा उसका लाइसेंस रद्द कर दिया जाएगा. मैं श्री राम संस्था प्रमुख अंतर्गत उत्तर भारतीय विकास सेना नवी मुंबई जिला अध्यक्ष पंडित संजय दुबे बोल रहा हूँ. मैं रिक्शा भी चलाएगा, पैसा भी कमाएगा, लेकिन मराठी नहीं बोलेगा. इसलिए बोलता हूँ, जा मराठी नहीं बोलता.